कॉमेडियन कपिल शर्मा बद्दल एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। कपिल शर्माच्या कॅनडामधील कॅफेमध्ये गोळीबार करण्यात आलाय। विशेष म्हणजे कपिलचा हा कॅफे नुकताच उघडण्यात आला होता। 3 दिवसांपूर्वीच या कॅफेचं उद्घाटन झालेलं होतं आणि त्यानंतर रात्रीच्या वेळेस एक माणूस कॅफेच्या खिडक्यांवर गोळीबार करताना दिसत आहे। खलिस्तानी दहशतवादी संघटना बब्बर खालसा या इंटरनॅशनल गँगनं या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली आहे। तर आपण हे दृश्य पाहतोय, कॉमेडियन कपिल शर्मा याच्या कॅनडामधील कॅफेवर हा हल्ला करण्यात आलेला आहे, गोळीबार करण्यात आलेला आहे। एक व्यक्ती या कॅफेच्या खिडक्यांवर गोळ्या झाडताना दिसतोय, गोळीबार करताना दिसतोय। तर खलिस्तानी खालसाकडून या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारण्यात आलेली आहे। या हल्ल्याचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे। याच व्यक्तीने हा व्हिडिओ काढलेला होता। ज्या व्यक्तीकडून हा हल्ला करण्यात आलेला होता, ही व्यक्ती हातामध्ये बंदूक तिने घेतलेली आहे आणि ती या खिडक्यांवर, कॅफेच्या खिडक्यांवर गोळ्या झाडताना दिसतेय।